झाले सानवेन गोल्डी 11 हा संघ थोडासा अडचणीमध्ये वाटतोय, परंतु काय तो संघर्ष दाखवला होता प्रसाद घरतने. 29 ला 6 अशी परिस्थिती. चौथं षटक चालू आहे आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 करायचे आहेत. ही इज ऑन हॅट्रिक नाव. बॅक टू बॅक 2 विकेट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनेक हॅट्रिक्स देखील पाहिल्या असतील प्रेक्षकांनी. आमचे वलप गावचे आदरणीय संजय शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तसेच आमचे सगळ्यांच्या परिचयाचे निलेश परदेसी हे देखील इथे आलेले आहेत. तर आपण यावं व्यासपीठावरती. 4 हॅट्रिक झालेले आहेत आणि हॅट्रिक बॉलवर हा येतोय षटकार. काय वातावरण निर्मिती सध्या करताना दिसतात आमचे डीजे मास्टर. करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा षटकार येतोय. फलंदाज अनिकेत कोळी आला, त्याने षटकार मारलाय. धावा करायचे 31 9 बॉल मध्ये. ओ शॉर्ट बॉल. बाउन्सरचा वापर इथे केला होता. चांगलाच आपटलेला बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. यस इट इज वाईड बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू तुम्ही गमवलाय, मगाशीच तो तुम्ही घेतला होता. त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. वाईड बॉल, वाईड इट इज. तो दिलाय तो असेलच, कारण तुम्ही जो मगाशी रिव्ह्यू घेतला होता तो तुम्ही गमवलेला आहे. आता 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. चांगला निर्णय पंचांचा मी म्हणेन. भरपूर उंची गाठली या बॉलने, नो डाऊट. चांगली अंपायरिंग. आरपीएल मध्ये जावेद फरीद एक्सपिरियन्स आहे भरपूर वर्षाचा. टेनिस बॉल क्रिकेटचा, लेदर बॉल क्रिकेटचा. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय फलंदाज अनिकेत कोळी. एक षटकार मारलाय. आता कव्हर्सला बॉल हवेत आहे. 2 फिल्डरच्या मधून, गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. अनिकेतच्या बॅट मधून सिक्सर. वेलकम बॅक सर, स्वागत आहे. काय फटका होता. बॅकफुटला जात असताना कव्हरला पंच केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. अनिकेत कोळी या मॅच मध्ये पंच करत असताना सरपंच ठरेल का या मॅचचा हे पाहायचंय. कामात इमानदारी आणि जबाबदारी असली की अपयशाची उधारी चुकवत यश आपल्या दारी येतं. आज अपयशी होऊन चालणार नाही. तुमच्या कामात म्हणजेच क्रिकेटमध्ये इमानदारी पाहिजे. तुमच्या खांद्यावर जबाबदारी पाहिजे. तर ती अपयशाची उधारी चुकवत ते यश तुमच्या दारी येईल. अशी ही लढत आहे. 42 ला 6 अशी परिस्थिती. बॅटची कडा घेतलीये. मागे चाललाय बॉल. साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील 4. बॉलने ओलांडलीये बाउंड्रीची वेस आणि निघतोय गोलंदाजाचा आता नक्की फेस. चार धावा मिळताना दिसतात. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. वड मॅच. हा सामना परत एकदा कडाक्याचा रंगताना दिसतोय. तडाके बसतात बॅटवर, बॅटने बॉलवर. आणि आता या मॅच मध्ये 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत कोळी आला. अनिकेतने मॅच मध्ये पूर्णपणे टीमला आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने हे लढत आतापर्यंत रंगली आहे. कडक मॅच. पुढचा बॉल. परत एक वेळा स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप, परंतु बीट केलंय गोलंदाजाने. षटक संपलंय. या मॅचची कहाणी आता अशी आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आणि याच दरम्यान निलेश परदेसी यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू 20 धावा.
याचबरोबर आमचे चिरनेर गावचे आदरणीय समाधान माळी हे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती। सामना रंगतदार अवस्थेमध्ये काय गाणं वाजवले इथे साईबाबांना समर्पित, आणि कदाचित डगआउट मधून तसाच एक मेसेज आला असेल टीमचे संघ मालक मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर कॅप्टनने तो मेसेज पाठवला, देतात आशीर्वाद शिर्डीचे बाबा, सुरू कर तू आता रन्सचा धबधबा, हेच सांगितलं असेल बॅटरला। परंतु गोलंदाजांना काय करायचं, विकेट घ्यायची आहे, कारण सामना दोलायमान अवस्थेमध्ये असल्यानंतर समालोचकाची भूमिका ती असते की आपण देखील न्यूट्रल राहावं। 6 बॉलचा खेळ शिल्लक, 6 बॉल मध्ये धावा करायच्या 20, 6 चेंडू 20 धावा हे समीकरण आहे। पहिला बॉल वेगाने टाकलाय, हाच गोलंदाज खूप महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये, ज्याची मी मगाशी देखील चर्चा केली होती। योगेश पाटील मुन्ना या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे। पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, 5 बॉल 20 धावांची आवश्यकता। रोशन मात्रे, अनिकेत कोळी कधी जाईल स्ट्रायकिंग एंडला, हेच सगळेजण विचार करतायत। परत बॉलर तयार, मुन्ना दुसरा बॉल ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, 1 धाव तर तिथे नक्की मिळताना दिसेल। 4 बॉल मध्ये 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये, 3 षटकार मारावे लागतील, अनिकेत कोळीला तो कारनामा करावा लागेल। हा बॉल खूप महत्वाचा आहे, या बॉलवर कमीत कमी 2 धावा तरी यायला पाहिजे, तर आव्हान कायम राहील, कारण स्ट्राईक येईल ना अनिकेत कोळीकडे, हा प्रयत्न करायला पाहिजे। या बॉलवर एक तर मोठा हिट, मग येईल मजा। या बॉलवर विकेट आली तर मात्र अनमोल किंग्स मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावर। असा हा बॉल घेऊन तयार गोलंदाज योगेश, चांगला फटका कव्हर्सला, फिल्डर आहे बुलेट, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। यस, चमत्कार घडू शकतो आता या मॅच मध्ये। 51 धावा पूर्ण झालेल्या आहेत, 15 धावा करायच्या आहेत, बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 15 धावा, 3 बॉल 15 समीकरण या मॅच मध्ये असेल। योगेश पुन्हा एकदा तयार, अनिकेत तयार, यॉर्करचा प्रयत्न, 2 धावांचा प्रयत्न इथे होईल का हे पाहायचंय। बॉल उसळलाय, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, नियतीला हे मान्य नाहीये। व्हाट अ मॅच, पंचांचा इशारा, धावा मिळतील 4, येतोय चौकार। बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे, 10 धावा जर आल्या तर मॅच होईल सुपर ओव्हर। व्हाट अ मॅच, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत आहे का? एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी। आणखीन एक रंगतदार मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीला। आरपीएल मध्ये अनिकेत कोळीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, 2 चेंडू 11 धावा, टाय साठी 10 धावा केल्या तरी चालतील, तो प्रयत्न करायला पाहिजे। बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डर धावतोय, एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4। लाल मातीत रंगतो कुस्तीचा फळ, लाल मातीत रंगतो कुस्तीचा फळ, आणि सध्या अनिकेत कोळीने लावलीये चौकारांची लढ। शेवटचा एक बॉल, एका बॉल मध्ये धावा करायच्या, सामना जिंकण्यासाठी 7 आणि षटकार मारला तर सुपर ओव्हर होईल। मी कौतुक करेन अनिकेत कोळीचं, काय खेळला हा मुलगा। मैदानामध्ये आला, कठीण परिस्थितीमध्ये संघ होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने संघाला सावरलं, मॅच मध्ये आणलं, आणि इथे शेवटच्या बॉलवर समीकरण आणून ठेवलं। 1 बॉल 7 धावा, षटकार मारला, मॅच सुपर ओव्हर मध्ये खेळली जाईल। जगाच्या रंगमंचावर असं वावरा की पडदा पडला तर तुम्ही निभावलेल्या भूमिकेसाठी टाळ्या ह्या वाजल्याच पाहिजे, आणि हा सामना देखील असाच आहे। या बॉल नंतर या सामन्यावर पडदा पडेल, परंतु अनिकेत कोळीसाठी नक्की टाळ्या वाजतील, कारण त्याने तो संघर्ष दाखवलाय। डगआउट पहा, डगआउट मध्ये सध्या शांतता आहे, प्रोत्साहन दिलं जाते फलंदाजांना। अनिकेतने जर या बॉलवर षटकार मारला तर हाच डगआउट मैदानाच्या आतमध्ये धावत सुटेल।
मग यांना कोणीच थांबवू शकत नाही. सध्या शांत चेहरे, प्रसादच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता, परंतु सामना रंगतदार अवस्थेत. फॉरवर्ड शॉट लेग, सिली कव्हर पॉइंट, हे दोन फिल्डर अगदी बॅटच्या जवळ आहेत बॅटरच्या. त्याच्यामुळे पंचांनी त्यांना सांगितलं की तुमची काळजी तुम्ही घ्या. येणारा एक बॉल, एका बॉल मध्ये 7 षटकार मारला. सामना सुपर ओव्हर, टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. शेवटच्या बॉलवर धावा करायचे, 7 गोलंदाज तयार. योगेश पाटील, फुल टॉस बॉल होता, ड्राइव्ह केला आणि इथे मात्र आव्हान संपुष्टात आलेलं आहे. सान्वी अँड गोल्डी एमडी खारघर प्रतिष्ठान उल्वे, नोड बामण डोंगरीचं अनमोल किंग्स कळंबोलीने हा सामना जिंकला आणि या मॅचचा हिरो सूत्रधार राहील अर्धशतक करणारा खेळाडू सुनील चावरी इज द मॅन ऑफ द मॅच. हॅलो, तर लाईट चालू करा. चला आपण आता तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण नक्कीच बोलणार आहोत. काय मॅच झाली जबरदस्त. आताचा जो सामना झालाय तो सामना अनमोल किंग्स विरोधात सान्वी अँड गोल्डी एमडी खारघर प्रतिष्ठान उल्वे, नोड बामण डोंगरी, प्रसाद घरत आणि आशिष मेहरुल यांच्यामधली लढत आणि